नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये। ताई, ब्लाउजला पाइपिंग कशी करायची हे आम्हाला सांग, अशा खूप साऱ्या कमेंट तुमच्या आलेल्या होत्या। याआधीही आपल्या चॅनलवर खूप सारे पाइपिंगचे व्हिडिओ अपलोड आहेत, पण जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांना सापडत नाही, तर त्यांच्यासाठी खास ह्या ब्लाउजला मी जी पाइपिंग बनवलेली आहे अगदी पाईप सारखी आणि एकदम बारीक, हे बघा तुम्ही बघू शकता, जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते। तर अशीच पाइपिंग तुम्हाला जर शिकायची असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, हा ब्लाउज माझा शिलाई करून झालेला आहे, त्याला फक्त बाही जोडायची बाकी आहे आणि आपण याला पाइपिंग करणार आहोत। पाइपिंग साठी हा जो ब्लाउज पीसचा कापड आहे ना, तर त्याचा आपण वापर करणार आहोत। हा जो ब्लाउज पीसचा कापड आहे ना, तर यामध्ये आपण पाइपिंगच्या पट्ट्या कट करणार आहोत। आता बघा, ह्या जेव्हा पण आपण पट्ट्या कट करतो ना, तर ह्या तिरकस धाग्यात कट करायच्या असतात। तर तिरकस धागा ओळखायचा कसा? तर इथं तर ह्या कापडाला डिझाईन आहे, हे आहेत आडवे धागे आणि हे झाले उभे धागे, बरोबर। तर आपल्याला तिरकस कटिंग करायची आहे, म्हणून स्केलच्या साहाय्याने मी इथं बघा असं एक मार्किंग करून घेणार आहे। ही एक तिरकस मार्किंग करून घेतली, त्यानंतर इथे 1.5 ते 1.25 एवढी रुंदी घ्यायची आणि अशी ही दुसरी पट्टी पण इथं ड्रॉ करून घ्यायची। हे बघा, तुम्हाला अंदाज असेल तर तुम्ही डायरेक्ट मार्किंग न करता अशा ह्या तिरकस पट्ट्या कट केल्या तरी सुद्धा चालतील। बघा, ह्या पट्ट्या इथं कट करून घेतल्या आणि त्यांची रुंदी जर मोजली तर ती आलेली आहे 1.5 इंच। आता बघा, ही तिरकस पट्टी आपण कट केली, याची ही वरील बाजू आहे, ही दुसरी पट्टी सुद्धा आपण एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवायच्या आणि त्याची सुद्धा वरचीच बाजू आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। त्यानंतर आपण इथं हे कट करून घेऊया। हे कट करत असताना दोघही सेम असले पाहिजे। त्यानंतर ही जी खालची पट्टी आहे ती आहे तशीच्या तशी अशी पकडून ठेवायची आणि ही जी वरील पट्टी आहे ती मात्र आपल्याला उलट साइडने अशा पद्धतीने ठेवायची की जेणेकरून दोनही बाजूंना असे कोपरे बाहेर आले पाहिजे। आता बघा, हे दोनही पट्ट्यांचे इथं हे जे एकमेकांना कापड मॅच झालेले आहेत, तिथं आपल्याला शिलाई द्यायची आहे। तुमचं लक्षात यावं म्हणून मी इथं मार्किंग करून दाखवलं। आता आपण जिथं मार्किंग केलेलं होतं ना, तिथूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने, आणि हे जे कोपरे म्हणजे थोडस कापड पुढे आलेलं आहे ते कट करून घेऊया। आणि इथं तुम्ही बघू शकता, इथे आपली ही जी पट्टी आहे ही जॉईंट झालेली आहे। सेम त्याच पद्धतीने अजून एक पट्टी मी इथं जॉईंट करून घेतलेली आहे। आता बघा, हा जो जॉईंट आहे ना, तर इथं पाइपिंग करताना जाड व्हायला नको, त्यासाठी खास ट्रिक सांगते। हे जे आतील कापड आहे हे दोनही बाजूंना असं स्प्रेड करून घ्यायचं आणि इथं इस्त्री करून घ्यायची, म्हणजे इथं आपण जेव्हा पाइपिंग करतो तेव्हा ती जाड होत नाही। ही एक पद्धत वापरू शकता, किंवा एका बाजूला जरी तुम्हाला करायचं असलं तर चांगली अशी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची, पण प्रेस मात्र नक्की करायची। हा कटोरीचा ब्लाउज आहे माझा, इथं शिलाई करून झाला आहे। याला पाइपिंग करण्याच्या आधी एकदा चेक करून घ्यायचं की आय आणि हुकच्या पट्ट्या या कमी जास्त तर नाही ना। तर बघा, इथं किंचित असं खालची पट्टी मला मोठी दिसत आहे, तर मी तेवढं आता कट करून घेते। हे बघा, एवढंसच कापड मी कट केलं आहे, पण यामुळे काय होतं ना की आय आणि हुकच्या पट्ट्या ह्या कमी जास्त होत नाही। ही शिलाई संबंधीची ट्रिक आहे। आपण आता पाइपिंग करून घेऊया। बघा, इथे ही पट्टी घ्यायची आहे, ती अशा पद्धतीने ठेवायची, अर्धा इंच एवढं एक्स्ट्रा कापड ठेवायचं आणि ते आतील बाजूला फोल्ड करून घेऊया। आणि त्यानंतर बरोबर एक दाब एवढं अंतर ठेवून आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे। इथं तुम्हाला कुठेही कापड खेचायचा नाही, अगदी हळूवारपणे एक दाब एवढं अंतर घेत आपल्याला शिलाई करायची आहे। हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते, एक दाब इतपत मी इथं काय केलेलं आहे, शिलाई दिलेली आहे। मॅचिंग धागा असल्यामुळे लक्षात येत नसेल, आणि इथं लॉक करायला मात्र विसरायचं नाही। ही शिलाई संबंधीची महत्वाची ट्रिक आहे। आता बघा, इथं शोल्डर पट्टी आहे, आपलं जिथं शोल्डर जॉईंट झालं आहे तिथं बरोबर त्याच्या 1.5 इंच इतपत, म्हणजे ह्या बाजूला आणि 1.5 इंच एवढं जे अंतर आहे, इथं आपण काय करणार आहोत, ही जी पाइपिंगची पट्टी आहे ना ती खेचून घेणार आहोत। असं केल्यामुळे काय होतं की आपलं शोल्डर उतरत नाही, इथं खेचल्यासारखं झाल्यामुळे। ही शिलाई संबंधीची शोल्डर उतरू नये म्हणून पाइपिंग करताना वापरायची खास ट्रिक आहे, नक्की फॉलो करा।
ज्या वेळेला तुम्ही शोल्डरच्या इथं शिलाई करतात म्हणजे किंवा पायपिंग म्हणा किंवा हात शिलाईची पट्टी जोडतात, त्यावेळेला ही जी शोल्डरची जी शिलाई आहे, आतील शिलाई, ती बरोबर मागच्याच बाजूला असली पाहिजे. ते नेहमी चेक करून घ्यायचं. मी चेक करून घेतलं, ते मागच्या बाजूला आहे. आणि आता आपण पायपिंग करूया. बघा, नॉर्मल आपण काय करतो, असं एक दाबे इतकं शिलाई करत असतो, पण मी काय सांगितलं तुम्हाला, दोनही बाजूंना 1.5 इंच अंतरावर आपल्याला थोडस खेचून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथं जाणवेल, ही जी आपली पट्टी आहे मी हलकीशी अशी खेचून घेतली. इतकीच खेचायची आहे, खूप गरजेपेक्षा जास्त सुद्धा खेचायची नाही. आणि आपल्याला इथं शिलाई देऊन द्यायची आहे. पुन्हा नॉर्मल शिलाई करताना आपल्याला एक दाब इतपत अशी शिलाई द्यायची आहे. आता बघा, हा आतील जॉईंट दोनही बाजूंना आपण स्प्रेड केलेला आहे, त्यामुळे पायपिंग करताना ती जाड होणार नाही, अगदी फिनिशिंग मध्ये येईल. या छोट्या छोट्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या. हे बघा, दुसऱ्या बाजूचं सुद्धा इथं शोल्डर पट्टी आहे. इथे सुद्धा मी आधी चेक केलं की आतील कापड पाठीमागच्या बाजूला आहे का, तर बरोबर ते पाठीमागच्या बाजूला आहे. तुम्हाला अंदाज असेल तर अंदाजाने करा किंवा टेपच्या साह्याने असं 1.5 इंच आणि ह्या बाजूला 1.5 इंच, म्हणजे जवळपास असं 3 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. आणि तेवढ्याच ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ही जी पायपिंगची पट्टी आहे ना, ती हलकीशी खेचून घ्यायची आहे, जसं मी आता व्हिडिओमध्ये केलं ना, सेम त्याच पद्धतीने. आणि पुन्हा आपलं जे नॉर्मल एक दाब एवढं आपण शिलाई घेत आहोत, तसं आपल्याला करायचं आहे. यामध्ये कापड खेचायचा नाही. हे शिलाई झाल्यानंतर पुढच्या बाजूला अर्धा इंच एवढं कापड एक्स्ट्रा येईल, असं एवढं कापड घ्यायचं. ते फोल्ड करून घ्यायचं आणि इथं आपण एका बाजूने काय करूया, इथं लॉक करून घेऊया शिलाई. हे बघा, अशा पद्धतीने हे पुढील बाजूला असं येईल. आता बघा, इथं जी गोलाकार आपली शिलाई आलेली आहे किंवा ब्लाउजचा जो गोलाकार भाग असतो ना, तर तिथं आपल्याला कट्स द्यायचे असतात. कट्स देणं कंपल्सरी आहे. यामुळे काय होतं, एकदम छान व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये काम येतं आणि असं खेचल्यासारखं होत नाही. हे बघा, असे कट्स दिल्यामुळे काय होतं, पायपिंग अगदी व्यवस्थित बसते किंवा छान पायपिंग येते. त्यानंतर हे कापड पुढच्या बाजूला घ्यायचं आणि ते आपण काय करूया, फोल्ड करून घेऊया. जेवढं आपल्याला गरजेचं आहे ना तेवढं. हे मी तुम्हाला वरच्या बाजूने दाखवते किंवा तुम्ही आतील बाजूने जरी तसं केलं ना तरी सुद्धा चालेल. त्यासाठी मात्र दुसऱ्या बाजूने आपल्याला काम करावं लागेल. हे बघा, असं घेतलं आणि हे एवढं फोल्ड करून घेतलेलं आहे. तुम्ही आतील बाजूनेही करू शकता किंवा बाहेरील बाजूनेही शिलाई दिली तरी सुद्धा चालेल. हे तुम्हाला मी आतील बाजूने करून दाखवते. असं व्यवस्थित आपल्याला फोल्ड करत जायचं आहे. हे बघा, आतील बाजूने ना कुठे कापड कमी जास्त आहे तर आपल्याला काय करायचं आहे, पायपिंगला फोल्ड करायच्या आधी हे जे आतील कापड असतं ना, तर हे कट करून घ्यायचं. ही पायपिंग करण्याची म्हणजे पायपिंग संबंधीची खास महत्वाची ट्रिक आहे. कारण हे कापड जर आतमध्ये फोल्ड होतं, पण ते जर आपण असं ठेवलं म्हणजे असं करायला गेलो तर हे बाहेरच्या बाजूला येत असतं. म्हणून ते काय करायचं, आपण आधीच कट करून घ्यायचं. जसं मी आता व्हिडिओमध्ये करत आहे ना, सेम त्याच पद्धतीने करून तू म्युझिक लावलं तरी सुद्धा चालेल. बोलून ठेवते म्हणजे तुला त्यावेळेला सोपं जाईल. माझा आवाज म्यूट करून तू हे करून घेऊ शकशील. आता बघा, हे कट करत असताना आपलं आतील कापड म्हणा किंवा ब्लाऊज म्हणा कट व्हायला नको, एवढी काळजी मात्र तुम्हाला नक्कीच घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं इथं हे कटिंग एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून झालेलं आहे. आतील बाजूने तर तुम्ही बघितलंच. आता बाहेरील बाजूने हे असं दिसणार आहे आणि आता आपण पायपिंगला सुरुवात करूया. पायपिंग एकदम पाईप सारखी पाहिजे आहे, सुंदर परफेक्ट. तर त्याच्यासाठी खास ह्या ट्रिक वापरायच्या आहेत तुम्हाला. ही जी आतील शिलाई आहे ही पूर्णपणे ह्या कापडामध्ये हाईड करायची, म्हणजे ती बिलकुल दिसली नाही पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला अगदी पाईप सारखं. आता हे पाईप सारखं येण्यासाठी काय करायचं, ही जी इथं जी शिलाई म्हणजे हा जो खाचा आहे ना, बरोबर ह्या खाच्यामध्येच आपली शिलाई आली पाहिजे. म्हणजे ह्या कापडावरही शिलाई नको आणि ह्या ब्लाउज पीसवरही शिलाई यायला नको. तर ती कुठं आली पाहिजे, एकदम खाच्यामध्ये आली पाहिजे. बघा, त्यासाठी काय करायचं, हे बाहेरील कापड जे आहे त्यामध्ये हे आतील सर्व शिलाई हाईड करायची, म्हणजे लपवून द्यायची, ती बिलकुल दिसायला नको.
आणि आता तुम्ही बघा हे जे माझे बोट आहेत ते बरोबर मी असे इथं दाब दिला इथं, आणि आता एकदम खाचेमध्ये इथं शिलाई घेणार आहे. आणि शिलाई करताना अगदी हळूहळू करायची, पायपिंग करताना घाई करायची नाही. हे बघा, आतील सर्व शिलाई आतमध्ये फोल्ड केली किंवा हाईड केली, आणि आता बरोबर इथं शिलाई करायची आहे. हा जो डावा हाताचे म्हणजे हे जे बोट आहेत त्याच्याने मी हे कापड बरोबर असं खेचते, म्हणजे जेणेकरून मला खाचा बरोबर दिसेल. आणि हा जो उजव्या हाताचा हा बोट आहे याने बरोबर असा दाब देते. तुम्हाला सुद्धा इथं पूर्णपणे बोटांचा वापर करायचा आहे आणि हळूहळू बरोबर खाचेमध्ये शिलाई द्यायची आहे. इथं तुम्हाला दिसत असेल एकदम पाईप हे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल एकदम पाईप सारखी आपली पायपिंग येते आणि एकदम खाचेमध्ये शिलाई सुद्धा येते. बघा, हे ज्या वेळेला आपण कापड फोल्ड करतो ना, हे कमी कमी अंतरावरच फोल्ड करायचा. असं नाही की तुम्ही लांब पर्यंत असं फोल्ड करून घेतलं आणि मग शिलाई करायला घेतली, असं करायचं नाही. थोड्या थोड्या अंतरावरच इथं कापड फोल्ड करायचा आणि बरोबर खाचीमध्ये शिलाई द्यायची. इथे दोनही हातांच्या बोटांचा व्यवस्थित वापर करायचा, म्हणजे छान सुंदर अशी पायपिंग येते. हे बघा, इथं माझी अगदी खाचेमध्ये शिलाई येत आहे. तुम्हाला जर का यापेक्षा अजून बारीक, एकदम बारीक पायपिंग पाहिजे असेल तर हे कापड अजून आतमध्ये जास्त फोल्ड करायचं आणि बाहेरील बाजूला कमी दिसू द्यायचं. पण मला खूप जास्त बारीक पायपिंग आवडत नाही, त्यामुळे मी हे म्हणजे एवढंच अंतर ठेवत आहे. हे बघा, अशा पद्धतीने पाठीमागचा गळा इथं असा हा गोलाकार आहे ना, तर त्यावेळेला बरोबर गोलाकारच आलं पाहिजे. म्हणजे आपण जर का जास्त खेचलं नाही तर हा मागील आकार जो आहे ना गळ्याचा तो खूप छान आणि सुंदर येतो. हे सुद्धा इथं व्यवस्थित लक्षात घ्या. हे जेवढे पण मी टिप्स आणि ट्रिक्स सांगत आहे त्या फॉलो करा, म्हणजे सुंदर अशी अगदी पाईप सारखी पायपिंग येईल. या आधी सुद्धा मी पायपिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. त्यामध्येही खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत. बघा, इथं मला असं जाड वाटत आहे तर काय करायचं, हे कापड अजून आतील बाजूला टाकायचं, म्हणजे तुम्हाला जितकी बारीक पायपिंग पाहिजे ना तितकी बारीक पायपिंग येईल. पायपिंग परफेक्ट येण्यासाठी काही खास ट्रिक आहेत ज्या मी तुम्हाला आता सांगितल्याच आहेत. पुन्हा एकदा सांगते, पायपिंग करताना अगदी हळूहळू करायची, थोडं थोडं अंतर घेऊन ते आतील बाजूला फोल्ड करायचं, ही दुसरी ट्रिक. तिसरी ट्रिक, डाव्या हाताचा व्यवस्थित असा वापर करायचा, म्हणजे डाव्या हाताच्या बोटांचा. आणि चौथी ट्रिक म्हणजे हा जो उजवा बोट आहे आपला, याने असा व्यवस्थित दाब द्यायचा अशा पद्धतीने. हे बघा, आणि आपल्याला हे अंतर जर जास्त वाटत असेल की अरे इथं जाड होते पायपिंग, आपल्याला अजून बारीक पाहिजे, तर हे कापड आतील बाजूला थोडस जास्त फोल्ड करायचं आणि वरच्या बाजूला कमी कापड घ्यायचं, म्हणजे अजून जास्त बारीक पायपिंग येते. हे बघा, तुमच्याशी बोलता बोलता माझी इथं ब्लाउजची पायपिंग सुद्धा तयार झाली. इथं लॉक करायला विसरायचं नाही. आणि तुम्हाला जवळून दाखवते, छान सुंदर अशी ही पायपिंग आलेली आहे. बघा, बरोबर खाचेमध्ये शिलाई घेतलेली आहे. तुम्हाला इथं शिलाई ना ब्लाउजवर दिसणार ना ह्या कापडावर दिसणार. अशा पद्धतीने तुम्ही छान सुंदर अशी ही पायपिंग करू शकता. आणि बघा, आतील बाजूने सुद्धा तुम्हाला फिनिशिंग दाखवते. एकदम छान मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. हे असं का शक्य झालं, कारण जे आतील एक्स्ट्राचं कापड होतं ना ते मी कट करून घेतलं होतं म्हणून. हे बघा, कारण जितकी बाहेरील फिनिशिंग चांगली आहे तितकीच आतील फिनिशिंग सुद्धा छान असली पाहिजे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.